नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुडविलच्या कॅल्क्युलेशनची जी सुपर प्रॉफिट मेथड आहे त्याचा पहिला प्रॉब्लेम बघितला होता. या लेक्चरमध्ये आपण त्याच्यातला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो आपण बघणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा 3.21 पेज जे आहे त्याच्यावरचा थर्ड प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपल्याला त्यांनी काय दिलं आहे बघूयात. लोकसेवा एंटरप्राइज लातूर हॅव अर्न्ड सफिशियंट प्रॉफिट्स ड्युरिंग द लास्ट 5 years आफ्टर प्रोव्हाइडिंग इन्कम टॅक्स विच आर ॲज अंडर. तर त्यांनी आपल्याला 2015 पासून 2019 पर्यंतचे प्रॉफिट्स दिले. फक्त यामध्ये काय केले, परत इम्पॉर्टंट पॉईंट 2015 म्हणजे फर्स्ट इयरला त्यांनी लॉस दिलेला आहे आपल्याला. मग लॉस जर एखाद्या वर्षी आपल्याला दिला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, टोटल प्रॉफिट्समधनं तो सबट्रॅक्ट करायचा. हे महत्त्वाचं. द टोटल इन्व्हेस्टमेंट मेड इनिशियली इन द फर्म अमाऊंटेड टू ₹2,20,000. त्या फर्मनी सुरुवातीला टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, 2,20,000. आता त्यांची ही जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर कंपनीने केलेली टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर कॅपिटल एम्प्लॉईड. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. नाहीतर आपल्याला असं वाटेल की ह्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल एम्प्लॉईड दिलंच नाही आहे. तर असं नाही आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड असाच शब्द येईल असं नाही, वर्डिंग चेंज होणार. टोटल इन्व्हेस्टमेंट मेड बाय द कंपनी याचाच अर्थ त्यांनी सुरुवातीला कॅपिटल किती एम्प्लॉय केलं किंवा किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं. सो दॅट इज गिवन 2,20,000. हे त्यांनी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ओके. अदर कॉम्पिटिटिव्ह फर्म्स रनिंग सिमिलर टाईप ऑफ बिझनेस अर्न अ रिटर्न ऑफ 8.5% ऑन देअर कॅपिटल एम्प्लॉईड ॲट द टाईम ऑफ स्टार्टअप. आता हे सेंटेन्स पण थोडं वेगळं दिलं आहे बघा. सिमिलर टाईपच्या बिझनेसमध्ये ज्या दुसऱ्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्यांना नॉर्मली 8.5% हा रिटर्न मिळतो. आता सिमिलर टाईपच्या बिझनेसमध्ये ज्या काही फर्म रिटर्न मिळतात त्यालाच आपण काय म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे पुन्हा एकदा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न देताना स्पेसिफिकली ते वर्ड्स न वापरता आपल्याला दुसऱ्या कंपन्यांचा मिळणारा रिटर्न पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे. इट मीन्स NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज गिवन विच इज 8.5%. म्हणजे 8.5% हा त्यांचा NRR आहे. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन 2.5 years परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. सो आपल्याला गुडविलचं जे काही कॅल्क्युलेशन दिलं आहे ते दिलं आहे 2.5 years. आता 2.5 years जे आहे त्यालाच आपण म्हणू शकतो 2.5 years. ओके, ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. मग आता पुन्हा एकदा प्रोसेस आपली ती सेम राहणार आहे. सुरुवातीला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर ॲव्हरेज प्रॉफिट. मग आता पहिला पार्ट ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये आपला फॉर्म्युला टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. या प्रॉब्लेममध्ये पुन्हा एकदा आपल्याला 4 वर्षांचे प्रॉफिट्स दिलेत आणि 1 वर्षाचा लॉस दिला आहे. मग 4 वर्षांच्या प्रॉफिट्सची ॲडिशन आणि उरलेला जो काही लॉस आहे तो आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागेल. तर प्रॉफिट्स आहेत 11,600 प्लस 31,100 प्लस 36,800 प्लस 48,400. हे 4 वर्षांचे प्रॉफिट्स आहेत. याच्यातून आपल्याला 1 वर्षाचा लॉस सबट्रॅक्ट करायचा आहे, लेस फर्स्ट इयरचा लॉस आहे विच इज गिवन 7,900. या सगळ्याला आपल्याला डिव्हाइड कितीने करायचं, नंबर ऑफ इयर्स म्हणजे 5. ओके. आता ही जी काही टोटल आहे 11,600 31,100 36,800 48,400 हा प्रॉब्लेम सॉल्व असल्यामुळे आपल्याकडे तिथे रेडीमेड आहे. ती दिलेली 1,27,900. ओके. आणि याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट काय करायचं आहे, तर लॉस 7,900. याला अगेन डिवायडेड बाय किती करायचे, 5. सो 127,900 मायनस 7,900 जे आपण केलं तर ते आलं 1,20,000. हा तुमचा टोटल प्रॉफिट आला लास्ट 5 yearsचा. त्याला 5ने आपण जर डिवाइड केलं तर आपलं कॅल्क्युलेशन किती येत आहे, 24,000. म्हणजे त्या कंपनीचा ॲव्हरेज प्रॉफिट पर इयर किती आला, 24,000 हा आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला. आता पुढची प्रोसेस काय आपली,
तर पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला नॉर्मल प्रॉफिट्स कॅल्क्युलेट करायचे. तर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपला जो फॉर्म्युला आहे, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो NRR. मग आता कॅपिटल एम्प्लॉईड किती दिलं आहे आपल्याला, तर ते दिलं आहे 2,20,000. बरोबर आहे. इंटू आपल्याला NRR किती दिलं आहे 8.5%. तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर 2,20,000 इंटू 8.5 आणि पर्सेंटचं बटन दाबलं तर तुम्हाला डायरेक्टली ती कॅल्क्युलेशन मिळणार. मी मात्र ते तुम्हाला वर्किंग करून दाखवतो. 2,20,000 इंटू 8.5 अपॉन 100. हेच कॅल्क्युलेशन करताना मी असं पण करू शकतो, 2,20,000 इंटू हा जो 8.5 आहे, हा जर आपल्याला डेसिमल पॉईंटकडे शिफ्ट करायचा असेल राईट हँड साईडला, तर आपल्याला खाली एक 0 वाढवायला लागेल. म्हणजेच हे वर्किंग असं होईल 85 अपॉन 1,000. हे कॅल्क्युलेशन किती येते, 220 इंटू 85. आता पुन्हा एकदा हा काय जे काही नॉर्मल प्रॉफिट्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करून दिला आहे सॉल्व प्रॉब्लेम असल्यामुळे. तर तो येतो आहे आपला 18,700. बरोबर आहे. म्हणजे सिमिलर बिझनेसमध्ये ज्या काही फर्म्स काम करतात आहे त्यांचा जर आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न कन्सिडर केला 8.5%, तर ह्या कंपनीला नॉर्मल प्रॉफिट्स किती मिळायला पाहिजे होते, 18,700. हा त्यांचा नॉर्मल प्रॉफिट झाला. ॲक्च्युली ती कंपनी ॲव्हरेज प्रॉफिट किती अर्न करते, 24,000. सो ॲव्हरेज प्रॉफिट इज ग्रेटर दॅन नॉर्मल प्रॉफिट्स. इट मीन्स द कंपनी इज अर्निंग सुपर प्रॉफिट्स. मग आता किती सुपर प्रॉफिट आहे, तर आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसं सुपर प्रॉफिटचा आपला फॉर्म्युला खूपच सोपा आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज प्रॉफिट अँड नॉर्मल प्रॉफिट. मग आता आपला जो काही सुपर प्रॉफिट आहे तो येणार ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मग आता ॲव्हरेज प्रॉफिट किती आला आहे, 24,000 आणि नॉर्मल प्रॉफिट किती आला आहे, 18,700. सो ह्यातला जो काही डिफरन्स आहे तो आला सुपर प्रॉफिट. तो डिफरन्स आहे 5,300. जे तुम्हाला कॅल्क्युलेशन आपल्याला इथे दिलेलं आहे एक्झॅक्ट तेच आहे, 5,300 सुपर प्रॉफिट आला. आणि आता आपल्याला फायनली काय कॅल्क्युलेट करायचं, गुडविल. तर आपला गुडविलचा फॉर्म्युला काय, तर सुपर प्रॉफिट दॅट इज 5,300 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. तर किती दिलं नंबर ऑफ इयर्स परचेस, 2.5 इयर्स. 2.5 इयर्स म्हणजे किती, 2.5. म्हणजे 5,300च्या 2 टाइम्स करायचं आहे आणि हाफ जे आहे ते परत आपल्याला तेवढं मल्टिप्लाय करायला लागेल. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुमचं आलं आहे लास्टली 13,250. म्हणजे त्या फर्मचं सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविलचं व्हॅल्युएशन आलं 13,250. ओके. तर ह्या प्रॉब्लेममध्ये एक 2 महत्त्वाचे मुद्दे काय होते की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज प्रॉफिटपर्यंतची ती अडचण काही नव्हती, पण कॅपिटल एम्प्लॉईड असं डायरेक्टली देण्याच्या ऐवजी टोटल इन्व्हेस्टमेंट दिलं आहे. सो टोटल इन्व्हेस्टमेंट बाय द कंपनी ऑर टोटल इन्व्हेस्टमेंट मेड बाय द पार्टनर, हे सगळं म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉईड. हा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्याची अमाऊंट दिली होती 2,20,000. आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असं देण्याच्या ऐवजी सिमिलर टाईपच्या बिझनेसमध्ये कंपन्यांना किती % रिटर्न मिळतो आहे, म्हणजेच तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्नसुद्धा काय दिलेलं आहे, इनडायरेक्टली दिले. मग आपण पुन्हा काय केलं, ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. टोटल प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड करून आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला 24,000. नॉर्मल प्रॉफिट आपण काढला, तो आला तुमचा कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, तो आला 18,700. नंतर सुपर प्रॉफिट आपण त्या दोघांमधला डिफरन्स काढला 5,300 आणि त्याला आपण 2.5, कारण 2.5 इयर्स परचेस म्हटलं होतं म्हणून 2.5नी मल्टिप्लाय केलं, तर हे तुमचं गुडविल आलं 13,250.
ओके, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण असा प्रॉब्लेम बघणार आहे ज्याच्यामध्ये पार्टनरची फर्मची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ज्यामध्ये पार्टनर्सचे कॅपिटल दिले, त्याच्यावरून आपण तो प्रॉब्लेम करूया. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमेंट मात्र तुम्ही अवश्य त्याच्यामध्ये मेन्शन करा. त्याचबरोबर जे काही डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे व्हिडिओच्या खाली, त्याच्यामध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकला तुम्ही जर क्लिक केलं तर आपल्या कॉमर्स गुरुकुलच्या या पोर्टलवर तुम्ही जाल. या पोर्टलवर हा पूर्ण FY अकाउंट्सचा जो टोटल कोर्स आहे किंवा टोटल जो सब्जेक्ट आहे तो एकदम नॉमिनल फीजमध्ये, रिजनेबल फीजमध्ये आपण सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिला आहे. त्यामुळे त्या लिंकवर नक्की क्लिक करा आणि एनरोल नक्की करा. बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.